आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 20 स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये. यातल्या पहिल्या पत्राचं वाचन आपण ऐकत आहोत. काल आपण त्याचा पहिला भाग ऐकला. आज ऐकूया याचा भाग दुसरा. व्यावहारिक कर्मे कशी करावी या संबंधीचे माझे विचार येथे दिग्दर्शित करतो. प्रकृतीकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृत्याची आपणाला प्रतिक्षणी जाणीव राहील तर काय बहार होईल. परंतु ही स्थिती सर्वतोपरी प्राप्त करून घेणे तुम्हा आम्हाला आज तरी सहजासहजी शक्य नाही. आपली आजची स्थिती कशी आहे पहा. आपण कित्येक वेळा एखाद्या गोष्टीत इतके दंग होऊन जातो की आपली वृत्ती प्रकृतीशी तादात्म्य पावते. ही स्थिती अर्थात स्वरूपाचे स्मरण होईपर्यंत टिकते. स्वरूपाचे स्मरण झाल्याबरोबर आपण प्रकृती आणि तिचे कार्य याकडे निराळे राहून पाहू लागतो. या स्थितीत स्वरूपाची जाणीव असली तरी त्या ठिकाणी तादात्म्यता नसते, कारण प्रकृतीचा विसर पडलेला नसतो. आणि तशी तादात्म्य वृत्ती अभ्यासाशिवाय म्हणजे योग्यतेशिवाय अनुभवावयालाही मिळत नसावी. मास्तर, तुमचा अनुभव या संबंधी कोणत्या प्रकारचा आहे? आपण मला सांगितल्याचे स्मरते की आपले भजन चालू असते, म्हणजे भजनाची जाणीव आपणाला असते. आणखी काही एका विषयाकडे मन वेधून राहते. मात्र हा विषय नेहमी एकच नसतो, तर क्षणोक्षणी त्यात स्थित्यंतरही होऊ शकते. माझ्या या लिहिण्यातील आशय आपणाला समजला असेल तर मी खात्रीने लिहितो की हा तपशील तुम्हाला तसा मलाही तंतोतंत मान्य आहे. पुष्कळदा असे होते की तत्वासंबंधी कोणाचाच वाद नसतो, परंतु तपशील सर्वांनाच सारख्या प्रमाणात मान्य होतो असे नाही. भिन्न प्रकृती धर्माप्रमाणे तपशिलासंबंधी भिन्न मते दिसतात. उदाहरणार्थ, कोणी असे म्हणेल की भजन मार्गाची ओळख पटल्यावर जीवाची प्रवृत्ती दिवसेंदिवस सात्विक बनत जाईल, तर कोणी म्हणेल की पूर्वीच्या प्रकृती धर्मावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कोणाला जनात भजनाची गोडी वाटेल, तर कोणी विजन असा एकांत भजनात गोडी उत्पन्न करतो असा अभिप्राय देईल. तेव्हा तपशील हा सर्वांना सारखा पटला पाहिजे असे नाही. तरीही या शास्त्रासंबंधी तुमच्या माझ्या तपशिलात सहज साधर्म्य आजपर्यंत माझ्या अनुभवाला आल्यावरून आपले जवळ या गोष्टीचे विवेचन करण्याला मौज वाटते. एकाच वेळी 2 ठिकाणी मन राहते हा माझा नेहमीचा अनुभव आहे. मात्र त्यात मौज ही की त्या दोहोंपैकी सोहमकाराकडे जाणीव ही एक गोष्ट असावी लागते. अर्थात अशा द्वयवधानी मनुष्याहून कोणत्याही अष्टावधानी किंवा असंख्यावधानी मनुष्याची योग्यता केव्हाही अधिक ठरणार नाही, किंवा ती त्याच्याशी तुल्य बलही असणार नाही. जो अष्टावधानी असेल परंतु त्याचं त्या 8 एकही अवसान आणि त्याही नंतर शब्दांनी न वर्णिता येणारी स्थिती हे आपले ध्येय आहे. मात्र आजच ते तितके सुकर आणि सहज साध्य नाही, ही गोष्ट निराळी. तेव्हा स्वरूपाची जाणीव ठेवून इतर गोष्टींकडे लक्ष पुरविणे हीच पायरी आपणास तूर्त, स्वच्छ आणि प्रज्वल केली पाहिजे. कारण ही स्थिती अखंड राहीपर्यंत ह्या मार्गानेच प्रगमन करणे इष्ट आहे. मास्तर, या ठिकाणी परब्रह्माच्या साक्षात दर्शनासाठी तळमळणाऱ्या आमच्यातील एका बंधूंच्या वृत्तीविषयी 4 शब्द लिहिल्यास ते अप्रासंगिक होणार नाही. सर्व चराचर सृष्टीत अर्थात त्यांच्या कल्पनेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूत परमात्म्याचा अधिनिवास आहे याची साक्षात अनुभूती त्यांना
शक्यतो लवकर येची जन्मे येणेची काळे नव्हे या क्षणीसुद्धा व्हावी अशी त्यांची इच्छा आणि अपेक्षा. त्याचवेळी सद्गुरू कृपा झाली असे म्हणावे की ज्या क्षणी असा अनुभव येईल हा त्यांचा अभिप्राय. सद्गुरूंच्या सामर्थ्याविषयी साशंकता, मार्गाच्या महत्त्वाबद्दल अनास्था, चित्ताची चंचलता आणि प्रयत्नांची न्यूनता या चौकडीत चकलेली वृत्ती आणि त्याच्या जोडीला भारलेली भावना. एका शब्दानं उभ्या संसाराला तिलांजली देण्याची तात्पुरती शाब्दिक तयारी. निसंकल्पाविषयी त्यांच्या मताने कोणती कल्पना घेतली आहे याचीच यथार्थ कल्पना मला होऊ शकली नाही. पण तरी सुमारे महिन्याभरापूर्वी समक्ष झालेल्या संभाषणावरून त्यांच्याविषयी माझा ग्रह झाला होता तो हा. त्यांनी मला पहिला प्रश्न केला की आपल्याजवळ 52 कशी सोनं आहे तर ते कुणाही सोनाराला दाखवण्यात चोरी कसली. बोलण्याचा विषय मीच मुद्दाम काढला होता. त्यांचे प्रश्नाला अपेक्षित अगर अनुकूल असा अभिप्राय माझ्याकडून मिळणे संभवनीयच नव्हते आणि माझ्याजवळ स्वमतपुष्ट्यर्थ पुरेसा आधार असताही विषय विनाकारण वाढू नये म्हणून मी थोडक्यातच आटोपते घेतले. या बाबतीत त्यांची समजूत सदसद विवेकबुद्धीला अनुसरून असली आणि खरोखरच ती तशी होती असं मलाही निसंशय वाटते. तरी ती सर्वथैव अचूक अशीच असली पाहिजे असा काही सिद्धांत बांधता येत नाही. या बाबतीतही व्यवहार म्हणजे संप्रदाय सांभाळावा लागतो ही महत्त्वाची गोष्ट त्यांना तितकी पटली नसावी. व्यावहारिक गोष्टी निराळ्या आणि पारमार्थिक व्यवहार निराळा असा व्यवहार आणि परमार्थ यामध्ये ते अद्यापि भेद पाडित असावे. पण व्यवहाराची परमार्थाशी सांगड घालावयाची झाल्यास आणि तोच आपला प्रयत्न आहे, व्यावहारिक तत्वेच परमार्थाला लावावयास नकोत काय. व्यावहारिक गोष्टीत जर आपण काही ठराविक सिक्रेट्स पाळतो, उदाहरणार्थ महत्त्वाचे कागदपत्र, संदेश वगैरे वगैरे, तर ही सच्चिदानंद पदाचे संशोधन करण्याची सनद हा सद्गुरूंनी सांगितलेला गुप्त संदेश अगदी अंतःकरणातल्या गाभाऱ्यात जीव म्हणून जपून ठेवावयास नको काय. जीवाचे हिये फोडून सांगितलेल्या गुजगोष्टी चार चौघात चव्हाट्यावर आणण्यात चोरी नाही असे म्हणणारे मात्र सर्वथैव सावच. असो, आता मूळ विषयाकडे वळू. सुदैवाने निसंकल्पाविषयी तुमची आणि माझी कल्पना बरोबर जुळती आहे. ह्या मार्गाचा अंत कुठे ह्याविषयीचे तुमचे आणि माझे विचार तंतोतंत एकच आहेत. तो प्रकाशयेवीण प्रकाश, तो देहात आत्म्याचा अभाव आणि शेवटी ते सोहम तेही अस्तवले वगैरे वगैरे ते सर्व आम्हा दोघांना बिनचूक पाठ आहे. तेव्हा त्या शास्त्रात डोके खुपसून काही आता फारसा लभ्यांश नाही. राहता राहिले मघा लिहिलेले दिव्यवधान. मास्तर, या पत्राचे उत्तर म्हणून आपली 3 दिवसांची अनुभूती आणि प्रगती यांचे इतिवृत्त लिहून पाठवलेत तरी पुरे. अभ्यासासाठी लागोपाठ 3 दिवस न घेता आठवड्यातून 1 दिवस याप्रमाणे 3 आठवड्यातील कोणतेही 3 दिवस ठेवा. त्या दिवशी जागृत झाल्यापासून झोपी जाईतोपर्यंत सुमारे 16 तासात स्वरूपाचे स्मरण किंवा विस्मरण किती वेळेला झाले, कोणकोणत्या विषयात मन दंग होऊन विस्मरण झाले ह्याचे अगदी टिपणच नको, पण अंदाजी आकडा अगर अंदाजी विषय सांगता यावा.
आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.